नावाचं वर्णन केलं जाईल। मी थोडा वेळ त्या ठिकाणी ब्रेक घेतो, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। बालगोपाल सोनालेपाडा आयोजित बालगोपाल चषक 2025-26 थरार। थँक्यू सो मच योगी पाटील सर। ओ पहिलाच बॉल फ्लिक केलाय आणि पहिलाच बॉल भिरकावून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। राहुल मेहरच्या बॅट मधून सिक्सर। तुफानी फटका, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी बघायला मिळाली। आफ्टर लंच ब्रेक आता आपल्यासोबत काही व्ह्यूअर्स जोडले गेलेले आहेत, काही प्रेक्षक मैदानावर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना राहुल आणि योगेश सलामीची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय विनोदनं षटकाला सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवर हल्ला त्या ठिकाणी चढवलेला। मागचा सामना तब्बल 55 ते 56 धावा सहजगत्या पार केल्या आई गावदेवी स्पोर्ट वालचिन्ह। आणि या क्रीडांगणावर वालचिनकरांचा खेळ नेहमीच चांगला राहिलेला आहे। मला आठवतं एक स्पर्धा देखील या मैदानावर त्यांनी जिंकली मागच्या 2 वर्षांपूर्वी। बालगोपाल सोनालेपाडा आयोजित बाळगोपाल चषक 2025 डे 1 आणि पहिल्या दिवसामध्ये आता खूप चांगला क्रिकेट प्रत्येकी संघाच्या वतीने आपल्याला बघायला मिळालेला आहे। विनोदला आता कमबॅक करावा लागेल। ओ द विकेट ना, ओ या वेळेला समोर खेळायचं होतं, बॉल बॅटच्या आतल्या कडीला लागत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने येतो आणि याच बरोबर एक धाव पूर्ण। आता स्ट्रायकिंग एंडला योगेश तुम्हाला पाहायला मिळेल। मेहर 11 बापगाव संघाचा बाउंड्री बॉय याच वर्षामध्ये लागोपाठ 2 स्पर्धा जिंकत असताना या सत्रामध्ये नंबर 1 रँक करणारा संघ तुम्हाला बघायला मिळतोय। बालरामजी मेहर मंचावरून सामन्याचा आनंद घेत आहेत। संपूर्ण 7 स्टार कमिटी आपल्याला या ठिकाणी खरं तर बघायला मिळाली आहे। शफल होऊन ऑन साइडला स्लॉग हिट करायचं होतं। ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जातं आणि हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे। धावसंख्या धावफलकावरती स्थिर 7 धावा। पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत। पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बॉल हवे त्या मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि दुसरा धावेचा प्रयत्न होतोय। 2 धावा पूर्ण। नऊ धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात। सुरुवात चांगली राहिली आहे। पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता राहुलच्या बॅट मधून आणि आता चांगल्या टोटल कडे फर्स्ट ओव्हर मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे। जागा बनवली आहे ओव्हर द कव्हर्स। क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात। खरं तर प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळालं नव्हतं, परंतु 2 धावा पुन्हा मिळतील। 11 वर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आणि पहिल्या षटकामध्ये एकही गडी न गमावता अशी सुरुवात मिळणं गरजेची होती संघासाठी आणि ती सुरुवात मिळालेली आहे। राईट ऑफ द विकेट विनोद पुढचा बॉल योगेश समोर स्लॉग स्वीप हवे ते बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय बॉल वरती परंतु नाही पोहोचू शकत आणि हा बॉल एक टप्पा घेऊन निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। योगेशच्या बॅट मधून चौकार। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती बिनगडी बाद। थँक्यू सो मच डीजे। दुपारच्या सत्रामध्ये चांगलं संगीत या ठिकाणी सध्या तरी प्ले करतात आमचे डीजे मॅन रमेश। या गोलंदाजाचा वापर आता दुसऱ्या षटकामध्ये करण्यात आला आणि इथून कमबॅक करावं लागणार आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस 15 धावा जोडलेल्या आहेत। गुड स्टार्ट फॉर द टीम।
रमेश एक्सपिरियन्स कंपेनियर, एक सिनियर क्रिकेटर आहे. विकेटचा आता नक्की शोध घ्यावा लागणार आहे. चला आता स्पीडअप करा, वेळ कमी घ्या कृपया. यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस आपण खेळणार आहोत. एकूण 9 सामने आजच्या दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. घाई करायची आता. प्रत्येकी सामना धावांचा पाठलाग होताना जिंकलेलाच आणि त्याच्याचमुळे प्रत्येकी कॅप्टन येणारा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णयच घेतोय. सध्या आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रमेशचा पहिला बॉल यॉर्कर लेंथ होता. या गोलंदाजाकडे वेग कमी आहे, भरपूर अनुभवी हा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या टप्प्यावर आणि त्याच्या दिशेवर त्याचं खूप चांगलं कंट्रोल आहे. कंट्रोल गोलंदाजीमध्ये फार महत्वाचं असतं. नियंत्रित गोलंदाजी आपण नेहमीच त्याच्या वतीने बघत आलेलो आहोत. निर्धाव चेंडूची सांगता सुरुवात डॉट बॉल न केली आहे. स्ट्रायकिंग एंडला राहुल. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आहे. पॉइंटचा फिल्डर थोडासा बॅकवर्ड उभा होता. वन बाउन्स न बॉल कलेक्ट केला. संधी निर्माण केली होती खरं तर रमेशनं. वेल एक्सपिरियन्स प्लेयर. म्हणजेच काय तर रमेशच्या गोलंदाजीवरून हे आपल्याला शिकायला मिळतं की तुमच्याकडे निव्वळ वेग असून फायदा नाही, तर तुमचा टप्पा तुम्हाला नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या दिशेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि त्या सर्व गोष्टी रमेशकडे आपल्याला बघायला मिळाल्यात. मीडियम पेसर आहे आणि कटही मध्ये मध्ये त्याचा चांगला होतो. लेफ्ट आर्मर आहे. रायटी बॅटर समोर आता योगेश स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. रमेश यावेळेला पुन्हा स्लॉग हिट. आता मात्र सरळ स्क्वेअर लेगच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि फलंदाज पहिला बाद होतोय मेहर 11 बापगाव संघाचा. फुल टॉस मिस्टामिंग. पुन्हा बॉल हवेत आहे, परंतु आता स्क्वेअर लेगचा फिल्डर नाही पोहोचू शकत. काय गोलंदाजी केली. प्रत्येकी बॉलवर संधी निर्माण करतोय सध्या तरी रमेश बजागे. सर्वात अनुभवी क्रिकेटर आहे. जय सावरदेव किरवली संघाचा आपण विचार केला तर धावसंख्या आता धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळेल 18. या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचलेत. ओव्हर नंबर 2 पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि तिथून मेहर 11 बापगावच्या फलंदाजांना जो दबाव गोलंदाजांवर होता तो दबाव आता शिफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजांवर केला या गोलंदाजानं. राऊंड द विकेट. पुढचा बॉल ओमकार आलाय. दलवीच्या बॅट मधून स्लॉग स्वीप. आता कनेक्शन प्रॉपर झालंय आणि बॉल सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे आउट ऑफ द पार्ट. सिक्सर. ओमकार दलवीच्या बॅटमधून सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. ज्या फटक्यांची नितांत गरज होती, दबाव वाढत होता आणि अशा कंडिशनला ओमकारच्या बॅटमधून सिक्सर आला. यावेळेला पुन्हा बॉल हवेत आहे. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल येतोय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेत दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
25 धावा धावफलकावरती आल्यात. 10 धावा खर्च केल्या रमेशनं आपल्या षटकामध्ये. एक महत्वपूर्ण विकेट त्याला मिळाली आणि एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. बाळगोपाल, संपूर्ण हे जे बाळगोपाल आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सध्या तरी या स्पर्धेसाठी. बाळगोपाल चषक 2025 सातत्य या स्पर्धेचं टिकवलेलं आहे. या क्रीडांगणावर मागच्या 4 ते 5 वर्षांपासून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यस, सीझन 6 या स्पर्धेची आता 6वी सीझन आपण पाहतोय. काल संजय स्मृती चषक जे 20वी सीझन आपण बघितली होती. चला स्पीडअप करायचं आता. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामना असेल चला जय अंबिका देवरुंगपाडा आणि जानूसपूर इताडे दोन्ही कॅप्टनला आता विनंती आहे की टॉस करण्यासाठी या. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ हो, पुन्हा ऑप्शनच्या बाहेर देखून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला हुक करायचं होतं. स्वेअर मारा आहे आणि अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर 26 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. जय सावरदेव किरवली, साई बजागे आणि गणेश बजागे ज्यांचं नेहमीच या संघाला भरपूर मोठं सहाय्य लाभतं. सहाय्य हे नेहमीच असतं. ते देखील सामना एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून. आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत. 26 आकड्यावर टीमची टोटल. पुन्हा एकदा हायवे एंड कट गोलंदाज सज्ज होतोय. हो, आता सक्सेस मिळाली आहे. लॉंग वे शफल होत असताना हुकचा फटका. बॉलला पाठवले सर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमकारच्या बॅट मधून चौकार. दिशेवरती नियंत्रण नव्हतं. कुठेतरी दिशेमध्ये भरकटला. टप्पा देखील चुकीचा आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यावरती हल्ला चढवला तो ओमकारनं. चौकाराच्या साह्यानं आता स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा झाल्या 30 धावा. धावसंख्या धावफलकावरती 34 आकड्यावरती 34 रन्स. करण गोलंदाजी करतोय आणि करणवर हल्ला चढवलाय. करणच्या विरोधात रन वेगाने येत आहेत. चांगला वेग धारण केलाय सध्या. इनक्रेडिबल नॉक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम ओमकार दलवी. व्हेरी गुड बॅटिंग. चौकार षटकार. सध्या तरी करणच्या विरोधात वेगानं रन पूर्ण केल्या जातात मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं. चॅम्पियन टीम आहे. चालू पर्वामध्ये भन्नाट फॉर्मात असणारा संघ आहे आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आता या स्पर्धेमध्ये तो संघ उतरलेला आहे. त्या आत्मविश्वासानं खेळ सध्या मैदानात ते करतायत. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कमाल फटका. सरळ बाणासारखा बॉल स्ट्रेडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक क्लासिकल नेत्रदीपक चौकार. जणू का एखादा होऊन गेलेला सामन्याचा हायलाइट आपण पाहतोय. ज्या पद्धतीने ओमकार दळवी तुटून पडलेला आहे. काय बॅटिंग केलेली आहे.
जबरदस्त डाव पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 45 या आकड्यावर 45 रन्स. 27 धावांवर सध्या नॉट आउट ओमकार दळवी बॅटिंग करतोय. 2 सिक्सर आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. विस्फोटक डाव सध्या त्याने साकारला. मोठ्या टोटल कडे वाटचाल. पुन्हा फुल टॉस. आणखी एक बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणखी एक चौकार. लाजवाब फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि या चौकाराच्या साह्यानं धावा 49 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 49 रन्स. मागचा सामना तुम्ही पाहिला जिथे 55 धावा बनवल्या होत्या आणि 58 धावा माफ करा बनवल्या होत्या आणि आता ह्या ठिकाणी आपण जर पाहिला तर त्या धावांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न सध्या तरी केलेला आहे तो जरूर मेहर 11 बापगावच्या फलंदाजांनी. वीरेन स्पोर्ट भावालीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या आता तयारी. तो ऑलरेडी वालशीन संघानं ब्रेक केला ज्यावेळेला धावांचा पाठलाग केला. पुन्हा फुल टॉस. पुन्हा एकदा स्वीप केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुन्हा बॉल येतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. जास्तीत जास्त धावा बनवल्यात. करणला या गोष्टीचा कुठेतरी आता अभ्यास करावा लागणार आहे की जास्तीत जास्त धावा जर ऑन साइडला येतात लॉक स्वीपच्या माध्यमातून येतात तर तेथे लेंथ कोणती असणं गरजेचे आहे या गोष्टीचा अभ्यास त्याला करावा लागेल. आणि आता 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50वा धाव फलकावरती लागल्यात. करणनं या षटकामध्ये धावा खर्च केल्या 24 धावा एकूण या ओव्हर मध्ये खर्च केल्या. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. चला थोडंसं करेक्शन होतं. 49 धावा आहेत. 49 धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक दीपक आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. दीपकचा पहिला बॉल. आणखी एक सिक्सर. आज झोपून खाली पडून वाकून सर्व ठिकाणी फटके खेळतोय ओमकार दळवी. 360 हा बॅटर आहे. स्क्वेअर लेगला भरपूर मोठ्या प्रमाणात धावा त्यानं जोडल्यात. त्याचा वॅगन व्हील आपण पाहिला बॅटिंगचा तर मोस्ट ऑफ रन्स त्यानं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बनवलेल्या आहेत. या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. जो तो बॅटर येतोय तो फुल टॉस टाकतोय आणि सहज झाले ओंकार दळवीसाठी. वैयक्तिक आता तो मला वाटतं की 37-38 वर गेलेला आहे म्हणजे अर्ध शतकाकडे वाटचाल करतोय. मेहर 11 बापगाव टीम मजबूत स्थितीमध्ये पहिल्या डावात. ओ समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन पूर्ण खाली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. 4 रन. सायना आता 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 59 रन्स. पुन्हा एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. मेहर 11 बापगाव 59. 3 षटकानंतर 49 धावा होते आणि आता या 2 बॉलवर 10 रन्स आल्या. दोन षटकानंतर 25 धावा. त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये 24 धावा आल्या. यावेळेला पुन्हा एकदा अलग ग्राउंड बॉल
टर्न करण्यात आला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं आणि पुन्हा दुसरी धाव. खराब क्रिकेट आपल्याला या ठिकाणी सध्याच्या घडीला बघायला मिळतोय. तो सध्या जय सावरदेव किरवली या टीमच्या वतीनं या 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेलेला आहे. ₹61 रन्स. ओ फुल टॉस आणि या फुल टॉसच्या बरोबरीने आणखी एक बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा षटकार आणि या षटकाराच्या सोबतच अर्धशतक कंप्लीट केले ओमकार दळवीनं. गिव्ह अ बिग हँड. एकदा जोरदार टाळ वाजवायच्यात ओमकार दळवीच्या या अर्धशतकासाठी. बाळारामजी मेहर यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. वेल बॅटिंग, वेल डन, इनक्रेडिबल, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग. जबरदस्त नॉक आपल्याला बघायला मिळाली ओमकारच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर ड्राइव्ह पुन्हा एकदा कवचच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा याही ठिकाणी पूर्ण झाल्यात. काय बॅटिंग पाहायला मिळाली आज ओमकार दळवीची. या 2 धावांनी स्कोर पुढे गेला स्कोर कार्ड वरती. 69 धावा, 69 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळाल्यात. नॉट आउट 52 धावा आतापर्यंत ओमकारच्या बॅट मधून. त्यामध्ये आणखी काही जोडल्या जाणार का? इथे मिस टायमिंग जरूर झालं आणि आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फायनल एक मोठा डाव इथे शेवटच्या चेंडूवरती समाप्त झाला ओमकार दळवीचा, ज्यानं धावा बनवल्या 52 बाद होण्यापूर्वी. आणि एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते 69 आणि भलं मोठं आव्हान 70 धावांचा आता पार करावं लागेल जय सावरदेव किरवली संघाला. धन्यवाद. तर टॉस या ठिकाणी आपण करतोय. मी राकेशजी दिघाडकर यांना विनंती करणार आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. 7 स्टार कमिटी मेंबर तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीचे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि खेळणारे संघ आहेत जयंबिका देवरुंगपाड्याच्या विरोधात जानूस्फोट इताडे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल बाळगोपाल सोनालेपाडा आयोजित बाळगोपाल चषक 2025. हे दिमागदार पर्व आपण या ठिकाणी सध्या अनुभवतोय आणि दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत. वेलकम राकेश दिगाडकर. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे जानूस्फोट इताडे संघानं. जरूर दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. नाणेफेकी जिंकली आहे. 4 ओव्हरची ही मॅच असणार आहे. काय निर्णय घेणार? काय सांगशील या मागचं कारण? क्षेत्ररक्षण करणार आहेस? काय नाही, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये चांगली राहिली आणि ह्या मॅचचा जर आपण विचार केला तर आता प्रतिस्पर्धी संघ जयंबिका देवरुंगपाड्यात त्याही टीमनं सकाळी खूप चांगला प्रदर्शन केलेलं आहे. एखादा आकडा सांगशील की ज्या धावसंख्येपर्यंत तुम्ही त्यांना थांबवाल आणि त्या धावा तुमच्या फलंदाजांसाठी सोप्या पडतील? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काल कुठेतरी एक सामना आम्ही पाहिला जो तुमच्या बाजूने भरपूर म्हणजेच काय तर प्रेडिक्शन असं होतं की 99% झुकलेला होता, परंतु काही अशा चुका झाल्या. त्यानंतर नेमकं संघामध्ये वातावरण काय होतं? काय नाही, आता मॅच आहे, हारजीत तर होतच असते, मग ते काय एवढं काही झालं नाही. एवढं मग त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. शुभेच्छा असेल. टॉस गमावलेला बॅटिंग करायची आहे. सकाळी 1 साइड तुम्ही मॅच जिंकली. आता
संघर्ष वाढलेला आहे कारण आता पुढच्या फेरीमध्ये तुम्ही आलात. या मॅच मध्ये बॅटिंग करताना काय आकडा द्याल आणि कोणाकडून अपेक्षा असेल? 50+ मारण्याचा प्रयत्न करू कारण समोरचा संघ चांगला आहे. जरूर कोणता बॅटर जास्तीत जास्त रन्स या मॅच मध्ये बनवेल असं तुम्हाला वाटतंय? अस्मान असेल, ऋतिक, मनोज. शुभेच्छा असतील तुला देखील आणि तुझ्या संघाला देखील. टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि टॉस जिंकल्या टीम जानूस पोडिताडेनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. येस, टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक देतो. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा जिंकलेला आहे, अभिनंदन. तर जाऊया आपण रियांशी एंटरप्राइजेसचं देखील मनापासून आभार ज्यांनी कोल्ड ड्रिंक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. तर जाऊया लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये सामना सुरू होतोय आणि ऐकूया दमदार आवाज योगी सरांचा. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो, धन्यवाद समीर. काय खेळ आपण पाहिला आज पहिल्या इनिंग मध्ये ओमकार दलवीच्या वतीनं आणि या चांगल्या खेळीसाठी आणि मेहरी इलेव्हन बागगाव संघासाठी माजी उपसरपंच ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे सन्माननीय रोहिदासजी गोडे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रोहिदासजी गोडे, आपल्या सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त फाटका विनोद रायटी आणि राहुल बजागी ही जोडी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल या ठिकाणी देखना फटका पाहायला मिळाला. 4 धाबांसाठी चौकार. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय कारण 4 षटकांमध्ये 70 धाबांचा खूप मोठा लक्ष्य मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे जय सावरदेव किरवली संघाला. हो, पाहू शकाल या ठिकाणी भन्नाट वेग होता त्या चेंडूमध्ये. पंचाकडे लावून अपील पाहायला मिळाली परंतु पंचांनी सांगितले की एक्झॅक्टली चेंडू जो होता तो मात्र ट्रॅकला ब्रश झालाय आणि तदनंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. ओमकार दलवी मागील 2 स्पर्धेचा हा आय थिंक मेहर इलेव्हन बागगाव संघ विजय संघ राहिलाय. मागील जी आपण संजय स्फूर्ती ट्रॉफी पाहिली तिथे मात्र थोडीशी चुका मात्र त्यांच्याकडून घडल्या गेल्या परंतु या स्पर्धेमध्ये असं आता नव्याने उतरला. लिडिंग एज चेंडू आबेद स्वतः गोलंदाज चाललाय. त्यांनी सांगितलं हा झेल माझा आहे आणि मीच पकडणार आहे आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र पकडला गेला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये लागतोय टीम किरवली संघाला हा पहिला धक्का. मात्र रायटी विनोद मात्र चौकाराने केले परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाही आणि या पावसाकाल 4 धावांचं योगदान देऊन माघारी परतला. रायटी बाजारात आता विनोद लेफ्टी आलाय आणि आज लेफ्टी विनोदला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. सोबतीला पाहिलं तर राहुल बजागी आहेत, दोघी लेफ्टी बॅटर आहेत आणि पाहू शकाल की चांगला खेळ यांच्याकडून मात्र पाहायला मिळू शकेल का. ओ स्विंग अँड मिस पडल्यानंतर पाहू शकाल अगदी बाहेरच्या दिशेने चेंडून काटा घेतला. हे व्हेरिएशन आपण नेहमीच पाहतोय. ओमकार असेल, त्याच्यानंतर पाहिलं राहुल मेहर असेल, तर आपण शालिक भुईरला पाहतोय, तुषारला पाहतोय. कंप्लीट साईड आहे मेहर इलेव्हन बागगाव संघाकडे. बॉलिंग अटॅकचा आपण विचार केला तर डॉट बॉलची सांगता. ओ सरळ बॅट ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी स्टेट लॉंग ऑन कडे परंतु तिथे मात्र पाहू शकाल दोघांमध्ये टकराव झाला आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र झेल तिथे मात्र फिनिश केलाय. अजून एक विकेटचं पत्र फलंदाज बाद. तर पहिल्याच ओव्हरमध्ये पाहू शकाल लेफ्टी विनोद सुद्धा बाद झाला आणि रायटी विनोद सुद्धा मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाला. परंतु येणाऱ्या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण 6 हॅट्रिक कंप्लीट केली तर केतन बजागे उर्फ भोक्याबाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. न्यू बॅटर आला लिटर मास्टर ऑफ किरवली मिस्टर गुरुनाथ उर्फ पप्प्या. संतांनी साबत सुरुवात
गिरवली संघाची आपल्याला पाहायला मिळाली. हो हो, इथे मात्र पाहू शकेल लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. चेंडू चालला अगदी लेग स्टंपच्या अगदी बाहेरून पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मात्र तिथे पाहायला मिळाली. आणि यानंतर पाहू शकाल आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. जे अंबिका देवरुंगपाडा विपक्ष टीम जानोसपडी ताडे दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी बलाढ्य संघ आहेत. दोघांमध्ये चांगली मॅच होण्याची दाट शक्यता, परंतु हा सामना जिंकेल कोण? पटका हवेत उडवलाय, उंचच उंच शतरक्षक चाललाय. चेंडू खाली झेल घेण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकणार नाहीये. आणि आय थिंक राहुल मेहर होता चेंडूच्या खाली, म्हणजे चुका मात्र त्याच्याकडून कमीत कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अजून एक विकेटचा पतन फलंदाज पप्प्या इज बॅक टू द डगआउट. पण निश्चितपणे आता मात्र या सगळ्या सीझनचा आपण विचार केला, या हंगामाचा जर आपण विचार केला तर मेहर 11 बागोसकडे मार्केट जाम केलं असं मात्र म्हणावं लागेल. ज्या अनुषंगाने त्याचा खेळ आपण पाहतोय. आणि पहिला षटक पहा, आय थिंक ओमकारचं स्वागत चौकाराने केलं होतं, परंतु त्यानंतर 5 चेंडूमध्ये त्याने एकही धाव खर्च केली नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपण विचार केला तर 3 विकेट सुद्धा त्याने प्राप्त केले. काय जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये आपल्याला ओमकार दलवीकडून पाहायला मिळाली. न्यू फलंदाज नितीन बजागे उर्फ पिंटी आलाय. ओ बॉटमॅनचा चांगला वापर आणि चेंडू चालला ते काऊ कोण त्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय चौकार. चांगल्याप्रमाणे होते, परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी कडवट पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता ओमकारच्या विरोधात. आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर राहुलच्या विरोधात एक चौकार आलाय. आणि तो चौकार पाहिला आपण राहुलच्या बॅटमधून. राहुल टू राहुल लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतो खेळपट्टीवरती. त्यातून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदलाव पाहायला मिळतो. शॉट अँड फुल आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल. 6 धावांसाठी षटकार. एवढी काही खराब नव्हती, परंतु फटका मात्र त्या ठिकाणी राहुलनं बनवला. आणि काय तो मात्र परफेक्टली बिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आय थिंक वसीम सिंधू होता, परंतु चेंडूकडे तो पाहतच राहिला. एवढा देखना तो स्ट्रोक पाहिला आपण 6 धावांसाठी. हो, इथे मात्र पाहू शकाल लाईन मध्ये थोडीशी बिघाड कारण ऑफस्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. पहा गोलंदाज किती मोठा असू द्या, जर त्याच्या विरोधात जर मोठे फटके जर यायला सुरुवात झाली तर मात्र त्याची रिदम तुटली जाते, त्याची लाईन मध्ये बिघाड होत असताना तीच चूक मात्र आपल्याला राहुल मेहर कडून पाहायला मिळाली. हो, सरळ बॅटने खेळायचं होतं, परंतु चेंडू चालला अगदी मिडवी केला. अगदी कार्पेटच्या साह्यानं क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात करी, परंतु त्यापेक्षा चित्त्याच्या चपळाईनं फलंदाजाने तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे या ओव्हरमध्ये राहुल मेहरच्या विरोधात धाबा येत आहेत. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धाफलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात राहुल आणि नितीनची जोडी सध्या आपण पाहतोय सध्या सज्ज आहे. नितीनने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. राहुल चांगली मॉडेलिंग करतो, ही चांगली बाब मी म्हणू शकतो या टीम सावरदेव गिरवली संघासाठी. फुलटॉस आहे, क्रॉस द फटका गॅपमध्ये चाललाय. वसीम आला वेगानं, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपण पाहतोय. हाय स्कोरिंग मॅच आहे, हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता, परंतु कुठेतरी आज लेफ्टी विनोद आणि राईटी विनोद मात्र थोडीशी मात्र निराशजनक कामगिरी केली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आय थिंक पप्प्याच्या क्रमांकामध्ये बदल केला गेला, कारण आपण पाहतो की एज ओपनर म्हणून आपण पप्प्याला अनेक वर्ष खेळताना पाहिला, परंतु त्याला कधी कधी आपण पाहतो की 1 डाऊन पोझिशनला पाठवला जातोय, कधी 4थ्या क्रमांकावरती पाठवला जातोय. कारण जो एक क्रमांक असतो एखादा बॅटरचा, त्या क्रमांकावरती जर त्याला आपण पाठवलं
तर मात्र तुमची रणनीती कधी कधी चांगली ठरत असते. हो, इथे मात्र पावसाळ्यात बॅटची वरची कडा लागली गेली आणि त्यामुळे पाहतो की चिरू अगदी इष्टांच्या पाठीमागे गेलाय शॉट फाईनल सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीने 20 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या, म्हणजे अजूनही 50 धावा लक्ष्यापासून दूर पाहायला मिळत आहेत. 13 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. आता 13 मध्ये 50 धावांची अजूनही आवश्यकता टीम सावरदेव किरोली संघाला. साई शेठ बजागे आणि गणेश बजागे या संघाचे या पुरस्कर्ते आपण पाहतोय. ओ बिस्टामिंग स्ट्रोक, स्वतः विकेट किपर योगेश पाटील चालला चेंडू खाली आणि कुठल्या प्रमाणे तो चूक करत नाहीये. जो वादळ निर्माण झाला होता राहुल नावाचा, तो सुद्धा वादळ आता शांत केला गोलंदाज राहुल मेहरेनं, कारण लागला किरोली संघाला हा चौथा धक्का. बैलगाडा प्रेमी असावा, कारण सातत्याने मात्र त्याच क्षेत्रातील सॉंग तुमच्याबरोबर तो पोहोचवतोय. परंतु या सामन्याच्या दृष्टीने आपण जर विचार जर केला तर मात्र आता किरोली संघ पूर्णपणे दडपणाच्या खाली पाहायला मिळतोय. आणि त्याचवेळी आता मात्र आमचा भोक्याबाई सुद्धा मात्र निराश पावलानं त्यांच्याकडे चाललाय त्यांना कानमंत्र देण्यासाठी. 2 षटकांचा केली ते संपूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 10 फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आणि त्या 12 चेंडूमध्ये 50 धावा इथून मात्र जोडल्या जाणार का. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुनील कांगुर्डे. कंप्लीट साईट. मेहर 11 बागगाव संघाचा आपण विचार केला तर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, त्याच्यानंतर पाहिली आपण एकविरा चषकावरती सुद्धा मात्र संघाने आपला नाव कोरला आणि इथे मात्र सुनीलने आपल्या षटकाला चांगली सुरुवात करतोय. आतापैकी 3 स्पर्धा पाहिल्या आपण ओमसाई आमले लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत. त्या 3 पैकी 2 स्पर्धा मेहर 11 बागगाव संघाच्या नावावरती राहिल्या आणि एक स्पर्धा जी कालच आपण संपन्न केली ती स्पर्धा गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने जिंकली. अजून क्रिकेट भरपूर येणं बाकी आहे. या असोच्या अंतर्गत आपण पाहतो की एकापेक्षा एक मोठमोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे आणि चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट या सीझन मध्ये आपण पाहतोय सर्व संघाच्या वतीनं आणि हेच अपेक्षित आहे. आणि याचं सर्व श्रेय मी देईन आमच्या 7 स्टार कमिटीला. डिसिप्लिन. हो, पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात आय थिंक एक धाव इथे मात्र मिळेल. सिंगल डबलने आता मात्र काही सिद्ध होणार नाहीये. तुम्ही जर इथे सिंगल डबल जर धावा जर इथे पूर्ण केल्या तर आय थिंक त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. म्हणजे अर्थात सांगायचं झालं तर रिक्षाने प्रवास आता इथून करून जमणार नाहीये. तुम्हाला विमानाची तिकीट आता मात्र इथून बुक करावं लागतील. रिक्षाचा प्रवास तुम्ही केला तर फक्त तुमच्या गावापर्यंत तुम्ही पोहोचणार, परंतु विजयापर्यंत प्रवास करायचा असेल, पोहोचायचं असेल तर त्या विमानानं तुम्हाला प्रवास करणं गरजेचं असेल. लेफ्ट हँड राईट पुन्हा कॉम्बिनेशन पाहतोय. ऑन साईडला अगदी 3 बाउंड्री रायडर्स पाहतोय आपण. स्क्वेअरला एक मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनला एक फिल्डर तैनात केलाय गोलंदाज सुनीलनं आणि त्याच दिशेने फटका सजवलाय. ओहो, वेगानं मात्र चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतो शालिक भोईर. हा असा क्षेत्ररक्षक आहे की एक्झॅक्टली फिल्डिंगच्या सोबलावरती त्याला एक वेळ आपण एखाद्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब सुद्धा त्याला देण्यात आला होता. त्याच्या जीवनामध्ये पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब सुद्धा त्याने जिंकलाय आणि नेहमीच तो अलर्ट राहतोय मैदानाच्या आतमध्ये. मग कोणताही क्षेत्र असू द्या, फलंदाजी क्षेत्र असू द्या, क्षेत्ररक्षणाचा डिपार्टमेंट असू द्या किंवा गोलंदाजीचा, त्याच्यावरती ज्या वेळी भार पडला तो त्यावेळी मात्र त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मात्र तो चांगली कामगिरी करतो असतो. एक परफेक्ट पॅकेज आहे टीम मेहर 11 बागगाव संघासाठी. हो हो, या ठिकाणी पहा किती वेगवान चेंडू होता आणि नितीनने मात्र स्वतःला तिथे वाचवलंय, कारण त्याला सुद्धा माहित होतं की अगदी आपल्या शरीराच्या दिशेने चेंडू येतोय, परंतु लेगस्टंपच्या अगदी पलीकडे निघून गेला. बॅटच्या स्वरूपात सिंगल धाव. या स्पर्धेतील सर्व अधिक उच्चांक धावसंख्या त्यामध्ये जोडली गेली. आज मेहर 11 बागगाव संघाने तब्बल 69 धाबा जोडल्या आणि 70 धाबांचा पाठलाग इथे सुरू आहे जय सावरदेव किरोली संघाच्या वतीने. परंतु पिछाडीवरती संघ पाहायला मिळतोय. कारण गडी सुद्धा मात्र पाहिले की टॉप ऑर्डरचे 4ही फलंदाज बाद झाले आणि आता मात्र फक्त 23 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 47 धाबींची आवश्यकता.
9 चेंडूंचा खेळ येणं बाकी. हो, समोरच्या दिशेने उडवला फटका, खूपच छान. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय, परंतु पहा लॉंग ऑन वरून एक्स्ट्रा कव्हरला तो अंतर आहे, तो मात्र अंतर कापत शालिक भोईर पुन्हा चेंडूवरती वेगाने पोहोचला. म्हणजे मित्र म्हणतो की 2 खेळाडूंचा कार्य तो एकटा करतोय. आणि हे कार्य मी ज्यावेळी क्रिकेट पाहायचो त्यावेळी सुरेश पारधी असेल, जयेश पाटील असेल, त्यावेळी रोहन तरे सुद्धा मात्र ऑन फील्डवरती आपण त्यांना पाहायचो. कारण आउटफील्ड मध्ये फास्ट भरपूर असायचे हे क्रिकेटर आणि अजूनही खेळतायत. रोहन तरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा त्यांच्या डोल्यावरती जो चेंडू एक्झॅक्टली धडकला आणि तेव्हापासून तरे मात्र क्रिकेट पासून भरपूर दुरावले गेले. हो, फटका हवेत केला, स्टार्टिंग स्ट्रोक, सेफ लँडिंग होणार त्यात काही शंका नाही, परंतु 1 धाव तिथे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. रोहन तरचे षटकार पाहण्यासाठी दूर दूरून प्रेक्षक यायचे, एकदम टावरिंग हिटिंग ते असायचे, कारण त्यांना नेहमीच उंचीचा फायदा मिळायचा. जसं आज ओंकारला तो मात्र फायदा तरी उचलला आणि आज या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग झलकवण्याचा मान त्याला मात्र मिळाला. आणि पहा लगेचच मेहर साहेबांच्या चेहऱ्यावरती आपल्याला गोड स्माइल पाहायला मिळाली. ओहो, फटका थोडस लवकर फेक केलाय. खेल नहीं बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छों का. नितीन फक्त चेंडू तिथे पाहत नाही, फक्त फटका तो एक्झिट करतो, पण तो चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चेंडूच्या मरीटवरती फटका तुम्हाला मात्र मिडलिंग करणं गरजेचं आहे. तसा मात्र खेळ आज नितीन बजागे यांच्याकडून झाला नाहीये. आणि त्याचवेळी पाहतो की तब्बल 3 डॉट चेंडू तो खेळला आणि अखेर या सामन्यावरती पूर्णपणे कब्जा निर्माण केला टीम मेहर 11 बापगाव संघानं. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फलक्यावरती धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे आता विजयासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये 45 आय थिंक 35 धाब्यांची गरज, 45 धाब्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत मात्र त्या ठिकाणी किरवली संघ मात्र पोहोचू शकणार नाहीये. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तुषार भंडारी. हा हुशार खेळाडू आहे. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर्स, चांगली सुरुवात षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. एकतर्फा सामना इथे मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. पहिल्या फेरीतील आपण जो सामना पाहतोय अखेरचा सामना आणि त्यानंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या फेरीला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत आणि तो सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकाचाच असेल याची आपण नोंद घ्यावी. पुन्हा फुल टॉस, जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चाला अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. आज तिन्ही डिपार्टमेंटचा आपण विचार केला तर मात्र तिन्ही डिपार्टमेंट मध्ये मेहर 11 बापगाव संघाची चांगली कामगिरी आपण पाहिली. कारण फलंदाजांनी योग्य ती धावसंख्या उभारली आणि धाबांचा सर्वेक्षण करत असताना गोलंदाजाने अचूक टिचून मारा केला आणि आउटफील्ड मध्ये मात्र क्षेत्ररक्षणाची त्यांना मात्र चांगली साथ मिळाली, जी कालच्या दिवसामध्ये सोनालीपाडा संघाला साथ मिळत होती. आणि आज आपण सोनालीपाडा संघाचीच मात्र स्पर्धा या ठिकाणी अनुभवतोय. बालगोपाल चषक 2025. हो, मॅचची आय थिंक आतली कडा आहे, काही पाहावं लागेल. चेंडू वेगाने मात्र विकेट किपरच्या पाठीमागे गेला नाहीये. बायच्या स्वरूपात ही धाव, तर धाव इथे आपण पाहतो आणि पाहू शकला किरवलीची गावचे जे सहकारी त्यांचे जे समर्थक इथे मात्र भरपूर संख्येने उपस्थित होते ते आता मात्र हल्लू आता मात्र आपल्या घरच्या दिशेने आता मात्र कदाचित वाटचाल करतील. आणि काय तो चेंडू मात्र मागे फील केला अजय केणीने कृपा जू. टँकर किंग आणि इन्स्टावरती भरपूर फेमस आहे, रील स्टार आहे. सध्या तरी पाहतो की इंस्टाग्रामचा जमाना चाललेला आहे. तुम्ही कालची स्पीच ऐकली असेल राहुल पाटीलची, जे इंस्टाग्राम प्रेम काल संजय स्मृती स्पर्धेमध्ये आले होते. पहा, एक गेली तरी चालेल परंतु आत्महत्या करू नका, दुसरीच्या शोधात जा, असा त्याने संदेश तिथून दिला. योगेश पाटीलच्या चेहऱ्यावरती हास्य पाहिले. हो, कडक शॉट, फटकेला उंची मिळाली परंतु शालिक भोईर आहे म्हणजे तिथे चूक होणार नाहीये, त्याने पकडला जाईल आणि अजून एक खेळाडूचा झालाय समाप्त खेळ. रमेश बजागे इज बॅक टू द डगआउट.
जे न्यू बॅटर मिस्टर भावेश आलाय आणि आता मात्र भावेशसाठी पाहिलं तर फक्त या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये 2 चेंडूचा खेळ करण्याची संधी मिळेल. पहिल्यावरती जर फटका चांगला पाहायला मिळतोय आणि सर ओव्हर कंप्लीट का चला आणि हा सामना अगदी खूप मोठ्या फरकाने मात्र जिंकलाय मेहर 11 बाबगाव संघाने. मी विनंती करतो प्रेक्षकांना जर चेंडू जर मैदानाच्या पलीकडे निघून गेला आणि आपल्या दिशेने जर येत असेल तर विनंती करतो की आपण लगेचच तो चेंडू परत करा जेणेकरून जास्त वेळ या ठिकाणी खर्च होणार नाहीये. अभिनंदन बालरामजी मेहर, अभिनंदन मेहर 11 बाबगाव अँड देऊया आपण लगेचच या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 52 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 3 विकेट्स त्यांनी आपल्या नावावरती इथे मात्र प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर ओमकार दलवी. चला ओमकार या आपण जबरदस्त केला जो ओमकार दलवीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चांगल्या अर्धशतकी इनिंग साठी आपण कॅश प्राइज सुद्धा देणार आहोत. बालरामजी मेहर यांच्याकडून ते कॅश प्राइज आहे. अभि रामकृष्ण काकडे यांना विनंती करतोय जी आकर्षक ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपण प्रथमतः याकडे वितरित करा. अगदी ओमकारच्या शोकेची शोभा वाढवणार ही ट्रॉफीज. त्याच्यानंतर मी बालरामजी मेहर यांना विनंती करतोय की जी शीतपेयची बॉटल आहे कोल्ड्रिंक्स ती